आईला शेवटच्या वयात कॅन्सर झाला. मुलांनी तिचा इलाज करण्याऐवजी तिला घराच्या अंगणात जिवंत पुरून टाकले आणि स्वतः शहरात कामाला निघून गेले. तिघांनी खूप पैसा कमावला, लग्नसुद्धा झाली. पण एके दिवशी जेव्हा व्यवसाय कोसळून पूर्ण बर्बाद झाला, तेव्हा त्यांनी ठरवलं की आता आईची जमीन विकून टाकू. या हेतूने ते गावाकडच्या घरी आले. पण तिथे पोहोचून पाहतात तर काय, जुन्या पडझड झालेल्या घराऐवजी तिथे एक आलिशान बंगला उभा होता. दरवाजा उघडला आणि त्यांचं तोंड अवाक झालं. मित्रांनो, ही काही गोष्ट नाही तर खरी घटना आहे, ज्यावर सुरुवातीला आम्हालाही विश्वास बसला नाही. पण जेव्हा खात्री पटली तेव्हा आम्ही ठरवलं की ही सत्यकथा तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायलाच हवी. कारण यावरून कळतं की माणुसकी किती खोलवर मरून गेलेली आहे. ही घटना ऐकताना तुम्ही थरारून जाल की असंही घडू शकतं. ही गोष्ट मला एका आरोपीने स्वतः सांगितली आहे. चला त्यांच्याच तोंडून ऐकूया. आम्ही तिघे भाऊ कदाचित या जगातले सर्वात लालची माणसं असू. आजही आमचा तोच लालच आम्हाला त्या घराकडे खेचत होता. रस्त्यात आम्ही बोलत होतो की आता घर नक्की खंडरासारखं पडलं असेल. कुणाला थोडेफार पैसे देऊन देखरेख करून घेऊ. त्या जमिनीची किंमत तर आता आकाशाला भिडली आहे. आम्ही घराची अवस्था काय असेल यावरून भांडत होतो. पण जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा थक्क झालो. ते घर तर अगदीच बदललेलं, ओळखूही न येणारं होतं. ज्या जागी आमचं गाव होतं तिथे एक कबर उभी होती. ती पाहून आम्ही आणखीनच दचकलो. पण कबरीवर जे लिहिलेलं वाचलं त्याने तर आमचीच तब्येत बिघडली. श्वास अडखळल्यासारखा झाला. तेवढ्यात अचानक कुणीतरी आमच्या खांद्यावर हात ठेवला आणि आमची उरलेली जीवावरची शांतताही उडून गेली. कारण ज्याला आम्ही पुरलं होतं तोच आमच्या मागे उभा होता. माझं नाव रेहान आहे. माझे 2 मोठे भाऊ होते, आमिर आणि फरहान. मी सर्वात लहान, सर्वात लाडका आणि सर्वात बिघडलेला. मी 12 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यांनी आमच्यासाठी एक मोठी विमा पॉलिसी करून ठेवली होती. विम्याची रक्कम आम्हालाच मिळणार होती. वडिलांच्या मृत्यूची बातमी आमच्या आयुष्यात काळोख घेऊन आली. काही दिवस रडण्याचे गेले. पण जेव्हा विमा कंपनीकडून चेक आला तेव्हा घराचं वातावरणच बदललं. आईने तो चेक हातात धरून बराच वेळ पाहत बसली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, तुमचे वडील जातानाही तुमच्यासाठी किती काही ठेवून गेले. हे घरही तुमच्या नावावर करून गेले आणि हे पैसेही तुमचं आयुष्य सांभाळण्यासाठी आहेत. आईच्या डोळ्यात कृतज्ञता होती, आवाजात प्रेम आणि श्रद्धा होती. पण त्या भावनेची किंमत आम्हाला त्यावेळी कळलीच नाही. कारण कृतज्ञता नावाची भावना आमच्या स्वभावात कधी होतीच नाही. आमिरने आईचे वाक्य ऐकून म्हटलं, वडिलांनी काही केलं तर त्यात मोठेपणा काय? प्रत्येक बाप आपल्या मुलांसाठी काही ना काही करतोच, यात कुठली महानता नाही. आईचे चेहऱ्यावरचे तेज क्षणात मावळले, जणू कोणीतरी तिच्या मनाला चिरडून गेले होते. पण तिने काहीच बोलले नाही. तिने नजर खाली केली आणि थोड्याच वेळापूर्वी प्रेमाने हातात धरलेला तो चेक तिने उशाखाली सरकवला. त्या दिवसानंतर आई गप्प गप्प राहू लागली. आम्ही तिघे भाऊ आपापल्या कामात गुंतलो होतो. कुणी मोठ्या नोकरीत नव्हतो. फक्त थोडाफार व्यापार करून गुजराण चालत होती. बाबा, ज्यांचं घर आमच्या नावावर करून गेले होते, ते घर आम्हाला कधी आवडलंच नाही. गाव एवढं मागास, जुनाट आणि ओसाड वाटायचं की तिकडे जाणं म्हणजे काळोख्या विहिरीत उतरल्यासारखं वाटायचं. शहराचे स्वप्न डोळ्यात भरलेले, पण वास्तव असं की आम्ही अशा ठिकाणी घराचे मालक होतो जिथे 10 वर्षात जमीन 1 इंचही वाढली नव्हती. नाही शाळा, नाही रुग्णालय, नाही वीज व्यवस्था, नाही पक्के रस्ते, फक्त तुटक्यात फुटक्या भिंती, ज्यांच्या आत आमचं आयुष्य अडकलं होतं. बाबांनी आमच्या नावावर केलेल्या घराचं आम्हाला कधी ऋणानुबंधासारखं वाटलं नाही. उलट तिथे फक्त गरिबीची दुर्गंधी जाणवायची. ते घर विकलं तरी काही फायदा नव्हता आणि दुरुस्तीसाठी पैसे नसल्यामुळे कोणी खरेदी करायलाही तयार नव्हतं.
अशा परिस्थितीत आम्ही तिघे भाऊ नेहमी विचार करत असू, जर आई नसती तर आम्ही इकडून कधीच निघून गेलो असतो. शहरात जाऊन एखादा भाड्याचा फ्लॅट घेतला असता, रोज मेहनत करून कमाई केली असती आणि कदाचित जीवन थोडं सुधारलं असतं. पण आईला इथे एकटी ठेवण्याचा विचार मात्र कुणालाच पटत नव्हता. ती आजारी नक्की होती, पण इतके नाही की बेडला खिळून राहील. ती घरातलं प्रत्येक काम नीटनेटकेपणाने करायची. स्वयंपाकघरात सतत काहीतरी करत असायची आणि कधीकधी जुन्या पेटीतून बाबांच्या वस्तू काढून डोळ्यात पाणी आणायची. अशाच एका दिवशी आईची तब्येत खूपच बिघडली. शरीर एवढी अशक्त की आधाराशिवाय चालूही शकत नव्हती. श्वास घेताना धाप लागायची. आम्हाला वाटलं काही साधीचे आजारपण असेल, ताप किंवा कमजोरी. थोड्या औषधानं बरं होईल. पण 2 दिवस उलटले आणि अवस्था आणखीच बिघडत गेली. तेव्हा मी सुचवलं की आईची पूर्ण तपासणी करायला हवी. तिला शहरातील रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासण्या करून आम्हाला वेगळ्या खोलीत बोलावलं आणि जे सांगितलं ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आईला कॅन्सर होता, तोही अशा अवस्थेत जिथे उपचार महागडे आणि वेळ खूपच कमी. डॉक्टर म्हणाले की इलाज तातडीने सुरू केला नाही तर आई कदाचित 6 महिनेही जगू शकणार नाही आणि पूर्ण उपचारांसाठी किमान 15 लाख रुपये लागणार. आम्ही तिघे भाऊ एकमेकांचे चेहरे पाहत राहिलो, जणू एवढ्या मोठ्या रकमेचा विचारही आयुष्यात कधी केला नव्हता. आम्ही मनातच विचार केला, जिने आपलं बहुतांश आयुष्य जगून झालं, अशा स्त्रीवर 15 लाख खर्च करणं योग्य आहे का? आमच्यापैकी कुणाजवळही एवढी रक्कम नव्हती. विम्यातून मिळालेले 20 लाखही हातातून निसटले होते. त्यातील बऱ्याचशा रकमेचा वापर आईच्या तपासण्या आणि औषधांवर झाला होता. औषधांच्या सुरुवातीच्या मात्रा आणि चाचण्यांवरच 25,000 खर्च झाले. हे पाहून घरात पुन्हा शांतता पसरली. ही तर सुरुवात आहे. पुढे काय? मी म्हटलं की आपण तिघांनी मिळून एखादा मोठा निर्णय घेतला तर काहीतरी मार्ग निघू शकेल. पण आमिरची विचारधारा वेगळीच होती. तो म्हणाला, यश मिळवायचं असेल तर मोठं बलिदान द्यावंच लागतं. परंतु कोणत्या गोष्टीचं आणि कोणाचं बलिदान? ही गोष्ट तशीच अधुरी राहिली. खरे तर झालं असं की आमिरच्या मनात शहराची चाहूल आधीपासूनच घर करून बसली होती. तिथे त्याला एक मुलगी आवडत होती आणि तिच्यासोबतचे त्याचे स्वप्न म्हणजे नवे घर, नवी दुनिया. त्या स्वप्नांमध्ये आता आई एक अडथळा वाटू लागली होती. जिच्या हातात हात घालून तो मोठा झाला, तीच आई त्याला आता ओझं भासू लागली होती. असं ओझं जे दूर केल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नव्हता. जो आम्हाला वारंवार सांगायचा, तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर मन कठोर करावं लागेल. भावनांना नाही तर बुद्धीला जागा द्या. नाहीतर आयुष्य या जुन्या पडलेल्या घरात आणि या आजारी आईसोबत सडत राहील. सुरुवातीला त्याच्या गोष्टी विचित्र वाटायच्या. साधा माणूस अशा गोष्टी कशा बोलू शकतो? पण त्याने तेच तेच बोलत राहिला आणि आम्ही आईला वेदनेत तडफडताना पाहत गेलो. तेव्हा मनाच्या एका कोपऱ्यात शंकेची एक सावली उमटली. कदाचित तो बरोबर बोलतोय. कदाचित आम्ही आईला यातना कमी करून देऊ. कदाचित तिलाही शांती मिळेल आणि कदाचित आम्हीही नवं आयुष्य सुरू करू शकू. एक रात्री आमिरने आम्हा सर्वांना बोलावलं आणि म्हणाला, आता जास्त सहन होत नाही. ना आईची अवस्था पाहवत आहे, ना आपली असहायता. ही तर मृत्यूची वाट पाहत बसलेलं आयुष्य आहे, जी येतच नाही. तो म्हणाला, आपण आईला एक शांत मृत्यू द्यायला हवा. ती कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. 3-4 महिन्यात तरी तडफडूनच मरेल. पण या काळात आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल. व्यापार बंद, शहराचं स्वप्न संपेल. म्हणून त्याआधीच तिला आपण निरोप दिला पाहिजे. तिलाही आराम मिळेल आणि आपल्यालाही. फरहानने प्रथम थोडी काचकूच दाखवली, पण मग तोही तयार झाला. माझ्या मनात एक विचित्र बेचैनी उसळली. मी म्हणालो, नको, असं करू नको. हे चुकीचं आहे, मोठं पाप आहे. पण माझा आवाज इतका ठाम नव्हता
की मी त्यांचे विचार रोखू शकलो असतो. आमिर म्हणाला, तू भावुक होतो आहेस. ही भावना दाखवण्याची वेळ नाही. जेव्हा शहरात पोहोचशील सगळं विसरशील. नाही घर आठवेल ना आई. त्या दिवशी दुपारी आई छतावर कपडे वाळत घालायला गेली. मी खाली होतो. फरहान भांडी घासत होता आणि आमिर आईच्या मागोमाग छतावर गेला. काय झालं देव जाणे. काही वेळातच एक मोठा आवाज आला. मी धावत बाहेर आलो. आई जमिनीवर बेशुद्ध पडली होती. चेहरा जखमी, शरीर शांत. मी ओरडलो, आईला काय झालं? कशी पडली? आमिर धापा टाकत म्हणाला, माहीत नाही. कदाचित पाय घसरला. मी जवळ गेलो. तिची नाडी पाहिली. अतिशय मंद, तरीही श्वास चालू होता. मी म्हणालो, आई जिवंत आहे. लवकर तिला दवाखान्यात घेऊन जाऊ. पण आमिर ओरडला, दवाखान्यात नेऊन काय करणार? डॉक्टरांनी आधीच सांगितलंय की आता काही होणार नाही. मृत्यू जवळ आलाय. शांतपणे जाऊ दे. चुपचाप तिचा अंत होऊ दे. फरहानने तसंच मान हलवली, जणू आधीच काही ठरलेलं होतं. मी गप्पच राहिलो. जणू माझी जीभ हरवली. शरीरातून शक्ती निघून गेली. जिने आम्हाला मोठं केलं, जिच्या आशीर्वादांनी आम्ही जगलो, तीच आई आता जणू दफन करण्यासाठी तयार होती. आमिर म्हणाला, नातेवाईकांना बोलावलं तर बातमी पसरून जाईल. खर्च वेगळा आणि लोकांची बोलणी वेगळी. आणि आईचीही इच्छा होती की तिला इथेच घराच्या अंगणात दफन करावं, जिथे ती आयुष्यभर आपल्या मुलांची वाट पाहत बसली. ती नेहमी म्हणायची, मी मेल्यावर मला इथेच पुरा. आम्ही एकमेकांकडे काही क्षण पाहत राहिलो. मग अंगणाच्या एका कोपऱ्याची निवड करून आम्ही कबर खणायला सुरुवात केली. माती बाजूला सारताना प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीसोबत मला असं वाटत होतं, जणू आई श्वास घेत आहे, जणू ती काहीतरी सांगू पाहत आहे. पण आम्ही काहीच ऐकलं नाही. आम्ही तिच्या चेहऱ्यावर पांढरी चादर टाकली आणि तिला त्या अरुंद कमरेत उतरवलं. मी पुन्हा म्हणालो, आई जिवंत आहे. बघा, तिचे होठ हलतायत. ती श्वास घेत आहे. पण माझे भाऊ म्हणाले, हा तुझा भ्रम आहे. तुझ्या भीतीचा परिणाम आहे. तुझी कमजोरी आहे. सोडून दे हे. आई आता या जगात नाही. हे सगळं तुझ्या डोळ्यांचा फसवा भास आहे. आणि आम्ही आमच्या आईला जिवंतच दफन केलं. ना कोणाला बोलावलं, ना शेवटची पूजा, ना पंडित. घराला कुलूप लावलं आणि आम्ही तिघे शहराकडे निघून गेलो. 2-4 दिवस मन फार जड होतं. रात्री झोप लागत नव्हती. आईचा आवाज कानात घुमत होता, जणू ती हाक मारत आहे. जणू तिच्या डोळ्यांचा आक्रोश अजूनही त्या अंगणाच्या मातीखाली अडकलेला आहे. पण शहराची चमकदमक पाहिली, रोषणाईत आपली स्वप्ने आकार घेताना दिसली, तेव्हा तो भार हलका होऊ लागला. तो दुःख हळूहळू धुसर होत गेलं. ती कबर आठवणीतून मिटू लागली. कदाचित हाच जगाचा नियम असेल. इथे नात्यांना आठवणींचा आधार नसतो आणि जिवंत माणूस मृतांना लवकर विसरतो. जेव्हा आमिरने पहिल्यांदा शहरातील एका मुलीचा उल्लेख केला होता, तेव्हा आम्ही त्याचा अर्थ समजून घेतला नव्हता. ती फक्त एक मुलगी नव्हती. ती त्याच्या संपूर्ण योजनांचा एक भाग होती. ती मुलगी श्रीमंत कुटुंबातील होती, सुंदर, आकर्षक आणि वागणुकीत राजकन्यांसारखी. ती एकटी नव्हती. तिच्या 2 बहिणी देखील होत्या. तीनही रूपाने आणि गुणांनी विलक्षण. त्यांचे वडील मोठे व्यापारी, जे बहुतांश वेळ परदेशातच असायचे. त्यांची आई बऱ्याच वर्षांपूर्वीच गेली होती. आता तीनही बहिणी मोठ्या घरात राहायच्या, जिथे नोकरचाकरांची सतत वर्दळ असे. जेव्हा आम्हाला कळालं की आमिरचं तिथे येणं जाणं आहे, तेव्हा आम्ही आश्चर्यचकित झालो. पण दिवस असे बदलले की आम्हीही त्या मार्गावर निघालो. आमिरने मोठ्या बहिणीशी लग्न केलं आणि काही महिन्यात आम्ही दोघांनीही उरलेल्या 2 बहिणींशी विवाह केला. लग्न शांतपणे पार पडलं, पण आम्हाला काहीच हरकत नव्हती, कारण या आमच्यासाठी फायदा घेऊन येत होत्या. त्यांच्या पैशांनी आम्ही आमचा पहिला व्यापार सुरू केला, एक लहानशी कापडाची दुकान. 3 भाऊ मिळून मेहनत करत होतो. आमच्या पत्नी घरातल्या
पण त्यांच्या सोज्वळ स्वभावाने घर उजळून निघालं होतं. थोड्याच वेळात व्यापार वाढला. दुसरी दुकान घेतली, मग एक छोटं गोदाम बांधलं. काही मित्रांसोबत मिळून व्यापार सुरू केला आणि फक्त 1.5 वर्षात आम्ही असे लोक झालो ज्यांच्याकडे घर होतं, गाडी होती, दुकान आणि पैसा होता. आम्हालाच कळेना गावात राहून इतकी वर्षे आपण का अडकलो होतो. जणू काही सावली होती जी आपल्याला पकडून ठेवत होती. पण गाव सोडलं, आईचा भार उतरवला आणि जणू नशिबाने आपल्याला कवेत घेतलं. शहराचं जेवण रंगीबिरंगी होतं. बायका सुंदर, रोज नवे कपडे, नवे पदार्थ, जगणं सोपं, गोड. इतकं की आम्ही आईची खबर कुठे होती हेही विसरून गेलो. शेवटची आठवण कधी आली होती तेही आठवेना. पण काळ एकसारखा राहत नाही. ज्या घरात आम्ही राहायला आलो होतो ते एखाद्या महालासारखं होतं. पण एके दिवशी अचानक कळालं की ते घर त्या स्त्रियांचं स्वतःचं नसून त्यांच्या एका नातेवाईकाचं आहे, जो परत येत आहे आणि आम्हाला तात्काळ घर खाली करावं लागणार आहे. सुरुवातीला आम्हाला विश्वास बसला नाही, पण जेव्हा कायदेशीर नोटीस आली तेव्हा आम्ही निराश होऊन ते घर सोडून एका छोट्याशा फ्लॅटमध्ये आलो. 3 पत्नी, 3 कुटुंब आणि एक लहानसा फ्लॅट, जिथे श्वास घेणं सुद्धा कठीण वाटू लागलं. आधीच्या सुविधा आमच्याकडे होत्या, त्या एक एक करून आमच्याकडून हिरावून घेतल्या गेल्या. मग असं वाटू लागलं की जणू दुर्दैव आमचा पाठलाग करत आहे. व्यापारात अचानक घसरण सुरू झाली. कालपर्यंत नफा देणारे गोदाम आता तोटा देऊ लागले. ज्या दुकानात गर्दी असायची तिथे आता ओसाडपणा दिसू लागला. ग्राहक आले तरी आम्हापैकी कुणालाच त्यांच्याशी बोलण्याचा मूड नसायचा. 3 भावांचा एकच व्यापार होता, पण प्रत्येक गोष्टीवर वाद व्हायला लागला. कोणी काही बोललं तर दुसरा त्याच्या विरोधात उभा राहायचा. सल्ला द्यायला गेलात तर तो टोमणा बनून परत यायचा. दिवसेंदिवस भांडण वाढत गेली. आधी आवाज चढले, नंतर दारं आपटली जाऊ लागली. हळूहळू त्या 3 बहिणींच्यातही अंतर वाढू लागलं. कोणी म्हणायचं ती सासरच्यांशी जास्त जोडली, कोणी म्हणायचं पतीच्या शब्दांनी ती स्वतःच्या बहिणींपासून दूर गेली. आणि अशाच गैरसमजांनी त्यांच्यात ताण वाढत गेला. आम्ही 3 भाऊही त्यांच्यासारखेच एकमेकांपासून दूर होऊ लागलो. घरचं वातावरण बिघडलं. पत्नींचं आपसात बोलणं बंद झालं. आमची बोलणीही कटू झाली. पूर्वी आम्हाला जोडून ठेवणारा व्यापारच आता आम्हाला वेगळं करू लागला. असं वाटू लागलं की सभोवतालच्या भिंती आमच्याकडे झुकताय. फ्लॅटची छत जणू खाली उतरत होती. भिंत जणू आमच्या सगळ्या गोष्टी ऐकत होत्या. पत्नींच्या बोलण्यात सतत टोचणी, भावांच्या नजरेत अनोळखीपणा. मनाच्या आत असा एक जड भार बसला होता जो कुणाला सांगता येत नव्हता. रात्री झोप कधी उघडली तर आईची ती शेवटची झलक आठवायची. ती श्वास घेत होती आणि मी म्हणालो होतो ती जिवंत आहे. पण माझे भाऊ म्हणाले होते हे श्वास फक्त काही क्षणांचे पाहुणे आहेत. तिचा मृत्यू ठरलेलाच आहे, म्हणून तिची यातना कमी कर. आणि आता जेव्हा एखादा आजारी माणूस तडफडत मरताना दिसतो तेव्हा वाटतं कदाचित आईही अशाच वेदनेत होती आणि आम्ही तिला दफन करून टाकलं, जिवंत दफन केलं. कधी कधी मनात येतं की ओरडून सगळ्यांना सांगावं की आम्ही फार मोठं पाप केलं आहे, पण लगेच भीती मनात शिरते. जर हा राज उघडकीस आला तर सगळं संपून जाईल. तो व्यापार जो आता केवळ कागदांवर उरलाय तो नाहीसा होईल. ती इज्जत जी कधी काळी लोकांच्या नजरेत होती तीही आता नाहीशी होईल. मग एक दिवस आमिर, जो कधी सर्वात मजबूत होता, तोही तुटून गेला. त्याने माझ्याकडे पाहून म्हटलं, मला वाटतं आईचा शाप आपल्याला लागला आहे. तिने शेवटी जी नजर आपल्याकडे टाकली होती तीच आता आपल्याला भासते आहे. त्याच्याकडे बोलायला शब्द नव्हते, पण त्याच्या डोळ्यातला प्रश्न माझ्या स्वप्नात येऊ लागला. जणू आई विचारते, माझी एक श्वास जिवंत ठेवणं तुम्हाला एवढं ओझं वाटलं? मी तुम्हाला यासाठी वाढवलं होतं की तुम्ही मला जिवंत करून टाकाल. एक दिवस आम्ही 3 भावांनी मिळून ठरवलं
की आता कदाचित एकमेकांपासून वेगळं होणंच योग्य ठरेल. कारण एकत्र राहून आम्ही एकमेकांसाठी विषासारखे झालो होतो. व्यापार तर आधीच संपलेला होता. जे काही उरलं होतं तेही हातातून निसटत होतं. कोणीच कोणाचं ऐकायला तयार नव्हतं. बायका मुलांना घेऊन वेगळं राहू लागलो. बोलणं बंद झालं. मनामध्ये एक रिकामी पोकळी निर्माण झाली होती, जी भरत नव्हती. सगळं काही कोसळून पडलं होतं. वेगळं राहायला लागल्यावर जाणवलं, एकटेपणा फक्त खोलीत नाही, तर मनातही घर करून बसला आहे. व्यापार तर आधीच उद्ध्वस्त झाला होता. आता आजारपणाने कंबर मोडली. ज्या पत्नी कधी संपत्ती आणि सुखाच्या स्वप्नांनी घरात आल्या होत्या, त्या आता दिवसभर टोमणे मारण्यात गुंतल्या होत्या. मुलं विचारायची, पूर्वी इतकं होतं, आता आपण इथे कसे आलो? आणि त्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडे नव्हतं. त्या दिवशी आमिरने सगळ्यांना बोलावलं आणि म्हणाला, आता तो निर्णय घेण्याची वेळ आली आहे, जो खूप आधी घ्यायला हवा होता. गावची जमीन आणि जुने घर विकून टाकू. जे पैसे मिळतील ते तिघात वाटून घेऊ आणि मग आपापल्या वाटा स्वतःच ठरवू. आम्हालाही ही गोष्ट योग्य वाटली, कारण आता एकत्र राहून काही साध्य होणार नव्हते. मग का नाही आपापली नशीबं वेगळी आजमावू? एक जुनी जीप बुक केली. तिन्ही भाऊ आपापल्या बायका मुलांना घेऊन निघालो. बायकांना सांगितलं, तुम्हाला आमचं गाव दाखवतो, जिथे आम्ही वाढलो. काही आठवणी शेअर करू, कदाचित मन हलकं होईल. शहराचा गोंधळ मागे सोडून आम्ही शेतांकडे निघालो. वाटेत सगळ्यांनी जुन्या आठवणी काढल्या. बालपणीचे खेळ, भांडणं, ती फांदी जिथून आई आवाज देत असे तरी आम्ही खाली उतरायचो नाही. ज्या गल्ली जिथे खेळत खेळत संध्याकाळ व्हायची. बोलता बोलता एका भावाने म्हटलं, घर खूप जुनं झालं असेल, घाणही असेल, साफसफाई करावी लागेल. दुसऱ्याने म्हटलं, इकडे कुठलं हॉटेलही नाही, रात्र कुठे काढायची? आमिर म्हणाला, काळजी करू नका, काहीतरी मार्ग निघेलच. गावाजवळ पोहोचलो तेव्हा सगळ्यांच्या नजरा खिडक्यांबाहेर होत्या. जुने दिवस आठवत होते, पण आपली गल्ली लागली तसा सगळ्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ उमटला. क्षणभर वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत, कारण तिथे आमच्या आठवणीतील काहीच नव्हतं. ना ते मातीचं घर, ना पिंपळाचं झाड, ना तुटलेली चारपाई, सगळंच गायब. तिथे आता एक उंच 3 मजली इमारत उभी होती. जणू कोणीतरी जागा ताब्यात घेऊन नवं महाल उभारलं होतं. जर दरवाजाजवळ तो जुना पिंपळाचा खोड नसता तर आम्ही विश्वासच ठेवला नसता की हीच आपली जागा आहे. हृदय वेगाने धडधडू लागलं. गाडीतून उतरताच आम्ही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. घराचा नकाशाच बदलला होता. दरवाजा उघडा होता, म्हणजे एखादा तरी आत होता. आम्ही संकोचत आत गेलो, पण जे दिसलं ते पाहून हृदयाचा ठोकाच चुकला. आत संगमरवरी कबर बांधलेली होती आणि त्यावर कोरलेल्या ओळी वाचल्यावर आमचे पाय थरथरू लागले. लिहिलं होतं, इथे मी नाही, माझी तिन्ही मुलगी दफन आहेत. ते शब्द असे होते जणू कोणीतरी आमच्या अंतःकरणातील किंकाळी दगडावर कोरून ठेवली होती. क्षणभरात आम्ही स्तब्ध झालो. डोळे सुन्न झाले, आवाज हरवले, श्वास रोखला गेला. काहीच कळत नव्हतं की हे नेमकं काय आणि कसं घडत आहे. आईची ती कबर, जी आम्ही कधी बांधलीच नव्हती, आज आमच्या डोळ्यांसमोर उभी होती आणि जणू बोलत होती. आमच्यावर साक्ष देत होती, आमच्यावर आरोप लावत होती. ती आमच्या कठोरतेची जिवंत कहाणी बनवून उभी राहिली होती. आम्ही भिंतींकडे पाहत होतो, जमिनीकडे नजर रोखून उभे होतो. एकमेकांना विचारत होतो, हे स्वप्न आहे का? तेव्हाच आमिरच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं रक्त क्षणात नाहीसं झालं. उरलेली शुद्धही जणू निघून गेली. आम्ही सगळे त्याच्याकडे पाहत होतो. तो कोणाला पाहतोय, पण त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्याची मिसळलेली सावली स्पष्ट सांगत होती की पुढे जे घडणार आहे ते आपल्याला कल्पनेपलीकडचं आहे.
मग आम्ही त्या व्यक्तीकडे नजर वळवली. जो आमिरच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता तो दुसरा कोणी नसून आमच्या आईचा पहिला मुलगा आरिश होता. त्याच्याबद्दल आम्हाला इतकंच ठाऊक होतं की आईचा पहिल्या नवऱ्यासोबत एक मुलगा होता, पण सासरच्यांनी बळजबरीने तिला त्याच्यापासून दूर केलं. आरिश त्यांच्या घरीच वाढला आणि नंतर कुठेतरी हरवला. आईने कधीही हा जखम आमच्यासमोर उघड केला नाही. आम्हीही कधी खोलात जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही गृहीत धरलं होतं. आरिशची गोष्ट म्हणजे एक अर्धवट आठवण, एक विसरलेली. पण आज तीच आठवण जिवंत रूप घेऊन आमच्यासमोर उभी होती. आरिशने आमिरकडे सरळ पाहत शांत पण ठाम आवाजात म्हटलं, "हो, हीच ती जमीन जिथे माझा जन्म झाला आणि जिथे तुम्ही माझ्या आईला जिवंत पुरून टाकलं. तुम्ही फक्त जमिनीवरच कब्जा केला नाही, तर एका आईच्या श्वासांना देखील गाळून टाकलं. पण नियतीने तुमच्या कठोरतेचा हिशोब माझ्या हातांनी पूर्ण करून घ्यायचं ठरवलं होतं." आमिरने त्याच्याकडे पाहून हसत म्हटलं, "तूच आहेस ना, ज्याने आमच्या जमिनीवर कब्जा केला आणि आईच्या कबरेवर हे खोटं लिहून ठेवले." आरिशने शांत पण धारदार आवाजात उत्तर दिलं, "हे खोटं नाही. ही तीच सत्यता आहे जी तुम्ही लपवली होती आणि जी मी दगडावर कोरून ठेवली. कारण जेव्हा रक्ताचे नाते निर्दयी होतात तेव्हा ती मातीसुद्धा किंचाळू लागते." तेवढ्यात मागून पावलांचा आवाज आला. आम्ही सगळ्यांनी वळून पाहिलं आणि आमचे डोळे एवढे मोठे झाले की जणू ते कधीच मिटणार नाही. समोर आई उभी होती. हो, तीच आई जिला आम्ही कॅन्सरची शेवटची अवस्था समजून जिवंत पुरून टाकलं होतं. तीच आई जी आमच्या हातात तडफडत होती आणि आम्ही तिला दवाखान्यात नेण्याऐवजी स्वतःच्या मनाच्या अंधाऱ्या कबरीत ढकलून दिलं होतं. ती समोर उभी होती, जिवंत आणि आमच्या आयुष्याचं सत्य आमच्यासमोर उघड करत. आता तीच आई आमच्यासमोर उभी होती, निरोगी, सुंदर आणि शांत. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना द्वेष, फक्त एक खोल उदासी होती जी आमच्या छातीत काट्यासारखी टोचत होती. आई हळू आवाजात म्हणाली, "तुम्ही मला मेलेली समजून निघून गेलात, पण त्या क्षणी आरिश आला. तो माझी चौकशी करायला आला होता. माझी अवस्था पाहताच त्याने मला कबरेतून बाहेर काढलं, दवाखान्यात नेलं, महिने उपचार केले आणि मृत्यूच्या दारातून मला परत आणलं. तेव्हा मी ठरवलं, ज्या मुलाने आईला जिवंत दफन केलं त्यापेक्षा तो मुलगा कितीतरी श्रेष्ठ आहे, ज्याने आईला पुन्हा जीवन दिलं. म्हणून मी माझी सर्व मालमत्ता, सर्व जमीन आरिशच्या नावावर करून टाकली आणि आज मी त्याच्यासोबत आहे. त्याची मुलं मला नानी म्हणतात आणि मी त्यांच्यासोबत राहते. तुम्ही इथे काय करायला आलात? जा इथून." हे ऐकताच आमिरचा राग अनावर झाला. तो म्हणाला, "आपण कोण असता आमची संपत्ती दुसऱ्याला देणारी? हा आमचा हक्क आहे, हा आमचा हिस्सा आहे, हे आमच्या वडिलांचं घर आहे." यावर आईने त्याला चापट मारली आणि ठाम आवाजात म्हणाली, "वडिलांचं घर ते असतं जिथं मुलं आईला दफन करण्याऐवजी वाचवतात. ज्या घरात औलादच निर्दयी असते तिथल्या भिंतीसुद्धा रडतात." आरिशही शांत राहिला नाही. तो पुढे येऊन आमिरला थप्पड मारत म्हणाला, "आता सांग, तुला तुझी जमीन प्रिय आहे की ती आई ज्याला तू स्वतः जिवंत पुरून टाकलं?" आम्ही तिघेही थिजून उभे राहिलो. आईच्या चेहऱ्यावर प्रथमच आम्ही तो भाव पाहिला, दुःख, रोष, असहायता आणि खोल निराशा. आई म्हणाली, "मी इच्छिला असता तर त्यावेळीच पोलिसात तक्रार करून तुम्हाला शिक्षा करवू शकत होते, कारण तुम्ही माझ्यावर जीवघेणा हल्ला केला होता. पण मी तुम्हाला माफ केलं, कारण मी तुमची जननी आहे. पण आता माझ्या मनात तुमच्यासाठी काहीच उरलं नाही. तुम्ही तुमच्या आईला दफन केलं आणि आज तीच आई तुम्हाला तिच्या आयुष्यातून काढून टाकते. जा इथून, नाहीतर कायद्याला सर्व सांगेन." आरिश आमच्याकडे तुच्छतेने पाहत म्हणाला,
हो, बोलवा पोलिसांना. तुम्हाला वाटतं तुम्ही वाचाल? ही जमीन आता माझी आहे आणि मी या भागाचा सहाय्यक उपनिरीक्षक आहे. तुमचे अपराध माझ्या नोंदीत आहेत. एका क्षणात तुम्हाला जेलची हवा खायला लावीन. हे ऐकताच आमच्या पायाखालची जमीन सरकली. डोळ्यात लाजेचे पाणी आले. बोलणंही बंद झालं. आईच्या चरणापाशी जाऊन पडण्याचीही हिंमत उरली नाही. आम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि शांतपणे रडू लागलो. तोंड काळं करून आम्ही आमच्या बायका आणि मुलांना घेऊन गाडीत बसलो आणि परत निघालो. बायका म्हणत होत्या, आईची माफी मागा, त्यांचं मन जिंका, तुमचा हक्क परत मिळवा. पण आम्ही काय सांगणार होतो? आईच्या मनातून आम्हाला खूप आधीच काढून टाकलं होतं. शहरात परतलो, पण तो शहरही आता परका वाटू लागला. व्यापार तर आधीच संपला होता. आता मजुरी करून पोट भरू लागलो. बायका दिवसभर टोमणे मारत, मुलं मागण्या करत, पण आम्ही शांत राहिलो. कारण आम्हाला ठाऊक होतं, आमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं कारण दुसरं कोणी नसून आम्हीच आहोत. आमचीच पापं आणि त्याचेच हे परिणाम. ज्या दिवशी आम्ही आईला कबरेत उतरवलं, त्या दिवशी आमची नशीबही तिच्यासोबतच दफन झाली. जोपर्यंत आईचं हृदय आमच्यासाठी मऊ होत नाही, जोपर्यंत आईच्या डोळ्यात आमच्यासाठी आशीर्वाद नसते, जोपर्यंत आईचा हात आमच्या डोक्यावर नसतो, तोपर्यंत आम्ही कितीही कमावलं तरी इज्जत कधीच मिळू शकत नाही. दिवस गेले, पण मनाचं ओझं कमी झालं नाही. अनेकदा इच्छा झाली की आईच्या पायांवर पडावं, पण मग भीती वाटली. ती पुन्हा नाकारेल का? आजही आम्ही त्याच गल्लीतल्या एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहतो, काम करतो, जेवतो, जागतो, फक्त या आशेवर की कधीतरी आईचं हृदय वितळेल आणि ती आम्हाला माफ करेल. शिकवण अशी की जगातील कोणतीच संपत्ती आईच्या आशीर्वादापेक्षा मोठी नसते. आईच्या पायाखाली स्वर्ग असतो, हे केवळ म्हण नाही, तर सत्य आहे. ज्याने हे समजलं, त्याला या जगातही यश मिळतं आणि त्या जगातही. आम्ही आईच्या डोळ्यातले अश्रू पाहिले होते, पण त्या अश्रूंना आम्ही कधी सुकून देऊ शकलो नाही आणि कदाचित कधी देऊही शकणार नाही. कारण एकदा आईचं हृदय तुटलं की ते या जगातील कोणत्याही प्रयत्नांनी पुन्हा जुळत नाही. आई तीच जी स्वतः रात्री जागी राहते, पण तिच्या मुलांना शांतपणे झोपू देते. जी स्वतः उपाशी राहते, पण लेकराला पोटभर जेवू घालते. जी स्वतःचे दुःख लपवते आणि मुलांना फक्त आनंद देते. पण आपणच त्या आईला अनेकदा दुर्लक्षित करतो, तिच्या त्यागांना विसरतो. देवसुद्धा स्वतःच्या प्रेमाला आईच्या प्रेमाशी तुलना करतो आणि म्हणतो, मी माझ्या भक्तांवर आईपेक्षा अधिक प्रेम करतो. इतकी तुलना पुरेशी आहे. आईच्या दर्जाचा अंदाज घ्यायला आम्ही आमच्या आईला एका आजारपणामुळे, एका कमकुवतपणामुळे मरण्यासाठी सोडून दिलं, फक्त म्हणून की ती आम्हाला ओझं वाटू लागली होती. ती आई जी आमच्यासाठी प्रत्येक संकटात उभी राहिली, आमच्यासाठी दुआ करत राहिली, जिच्या हातात बरकत होती, त्याच आईला आम्ही जिवंत दफन केलं. पण निसर्गाने तिला एका अशा मुलाच्या हातून वाचवलं, ज्याला कधी स्वतःच्या लोकांनी आईपासून वेगळं केलं, ज्याने आईची माया हरवण्याचं दुःख सोसलं. तरीही त्या मुलाने राग नाही केला. त्याने सेवा केली, प्रेम दिलं, निष्ठा ठेवली. आम्ही लाजिरवाणे आहोत. आता आमच्याकडे फक्त शब्द उरले आहेत. माफीही कमी पडली आहे. आईची नाराजी अशी असते की ती ना या जगात शांतता देते, ना पुढच्या जगात मुक्ती. आमची कहाणी प्रत्येक मुलासाठी एक धडा आहे. कधीही त्या आईला सोडू नका, जिने तुम्हाला जन्म दिला, वाढवलं, तुमच्यासाठी जगाशी सामना केला. आयुष्यात काही चांगलं हवं असेल तर आईची सेवा करा, तिचेच पाय स्पर्श करा, तिचा आशीर्वाद घ्या. नाहीतर असा दिवस येईल जिथे हातात फक्त पश्चाताप उरेल. तर मित्रांनो,
ही होती आजची कथा. तुम्हाला कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.